इचलकरंजी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कृष्णा योजनेच्या मजरेवाडीतील उपसा केंद्राची पाहणी केली। लवकरच कृष्णा योजनेतील नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण होईल आणि उन्हाळ्यातही मुबलक पाणीपुरवठा होईल असं महापौर उदय धातुंडे यांनी सांगितलं। विरोधकांनी राजकारणासाठी पाणी प्रश्नावरून नागरिकांची दिशाभूल करू नये असा टोलाही त्यांनी लगावला। इचलकरंजी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मजरेवाडी उपसा केंद्रातील पंप बंद असल्याचं विरोधी पक्षांचं म्हणणं आहे। या पार्श्वभूमीवर इचलकरंजीचे महापौर उदय धातुंडे, उपमहापौर अनिल डाळ्या, सभागृह नेते विठ्ठल चोपडे, स्थायी समिती सभापती सतीश मुळीक यांच्यासह सत्ताधारी नगरसेवकांनी प्रत्यक्ष पाहणी केली। मजरेवाडी उपसा केंद्रातील 4 पंपांपैकी 2 पंप राखीव असतात। पाईपलाईन जुनी झाल्यानं 2 पंप एकाच वेळी सुरू राहिल्यास पाण्याच्या दाबामुळे पाईपलाईन फुटू शकते। त्यामुळे पाईपलाईन बदलण्याचं काम सुरू असून एक पंप आलटून पालटून सुरू केले जातात। येत्या महिना अखेरीस सर्व दुरुस्ती पूर्ण होऊन आणि नवीन जलवाहिनी कार्यान्वित होईल। इचलकरंजीला पाणी टंचाई भासू नये यासाठी नियोजन केलं असून विरोधकांनी पाण्याच्या प्रश्नातही राजकारण आणू नये आणि लोकांची दिशाभूल करू नये असं महापौर धातुंडे म्हणाले। तांत्रिक दुरुस्तीनंतर इचलकरंजीला मुबलक पाणीपुरवठा होईल असं सभागृह नेते विठ्ठल चोपडे यांनी स्पष्ट केलं।